सर काय अजितदादांची भेट घेणार आम्ही सध्या काही सांगत नाही. आमचे नेते मंडळी 2 दिवसात काय ते ठरवतील आणि वाद मिटलाय पालकमंत्री पदाचा सध्या तरी थांबलाय, बाकी काही नाही. सुनील तटकरेंनी देखील बोललेलं आहे की माझ्यासाठी हा वाद मिटलेला आहे. कळणारच आहे, 2 दिवसात ते निर्णय करणार आहेत असं सांगितलेलं आहे आणि काहीतरी चांगलं भरत शेठ पालकमंत्री झालेत असं समजायचं का? असं उलट काय विचारू नको, जरा थांब, घाई कशाला करतोय, मित्र आहेस ना आमचा, जरा चल. बरं, महेंद्र थोरवे आहेत, महेंद्र थोरवेंकडून जाणूया. थोरवे साहेब, काय नेमकं काय कारण आहे? अजित पवारांची काय प्रतिक्रिया? खरं तर आज मौन अमावस्या आहे. अच्छा, मौनी अमावस्या. हा, त्यामुळे नो कमेंट्स. ओके. पण काय तसा आदेश आलेला आहे वाद होऊ नये म्हणून, वाद वाढत चाललेले आहेत. काय असं काही नाही, परंतु तुम्ही टाळताय का आता सर? होईल जे पॉझिटिव्ह व्हावं या अपेक्षेने आहोत, म्हणून आम्ही महेंद्र दळवी आहेत. महेंद्र दळवीजी, काय नेमकं मौनी अमावस्या आहेत म्हणतात थोरवे साहेब, काय वाटतं? खरं आज मौनी अमावस्या, त्याच्यामुळे मौन तर आम्ही ठेवलंय, पण आपण विचारलं आता का तसा वाद राहिलेला नाही आहे. वरिष्ठ नेते आमचे निर्णय घेतील. वाद मिटलाय का? नाही, वाद आता त्यांच्याकडनं देखील अशा पद्धतीचं वक्तव्य आलेलं आहे. तर मला असं वाटतं की बाबा आम्ही शिंदे साहेबांकडे जी कैफियत मांडली त्याप्रमाणे वाद मिटला असं निश्चित वाटतं. येणाऱ्या काळात काय निर्णय काय निर्णय निश्चित भरवशाच्या बाजूने होणार. भरत शेठच्या बाजूने होईल. पण तटकरे म्हणतात की माझ्यासाठी हा विषय संपलाय, म्हणजे ह्याच्यातच तुमचा विजय. निश्चित विजय आहे. कारण अशा प्रकारचे काही संकेत नाही, संकेत आलेले नाही आहेत, पण आम्ही आमच्या वरिष्ठांकडे जी आमची कैफियत मांडली आणि जो प्रोटोकॉल आहे. काय अजितदादा काय बोलले? नाही, आम्ही भेटलो, अजितदादा जेवायला गेलेले आहेत. कदाचित झाली नाही, नाही, दुपारनंतर आम्ही भेटणार होतो. परत भेटणार आहे. पुढचा वेगळा विषय आहे, हा पालकमंत्र्याचा विषय नाही आहे. माझ्याकडे जे प्रायव्हेट खारलँड आहेत भरत शेठच्या खात्याअंतर्गत, त्यांना विशेष निधी प्राप्त व्हायला पाहिजे की जेणेकरून सर्वसामान्य माणसाला ते करता येणार नाही आहे स्वखर्चित. मग शासनाने पूर्वीसारखा त्याला निधी प्राप्त करून द्यावा, हा त्यातला विषय. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आणि भरत शेठ गोगावले यांनी आज मौन बाळगलेलं आहे. परंतु दुसरीकडे महेंद्र शेठ थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी सांगितलेलं आहे की निर्णय आहे तो भरत शेठ यांच्या बाजूने झालेला आहे. 2 दिवसात सकारात्मक निर्णय कळेल. तटकरेंची जी प्रतिक्रिया आहे तीच आमच्यासाठी विजयाची आहे आणि भरत शेठ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं देखील इकडे महेंद्र दळवी यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन धर्मेंद्र पांडेसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदावर मंत्री गोगावले ठाम होते आणि याच संदर्भात त्यांनी अजित पवारांची देखील भेट घेतलेली आहे. पालकमंत्री पदासंदर्भात ही भेट झाल्याचं समजतंय. दरम्यान या संदर्भात भेटीनंतर भरत गोगावलेंनी काय प्रतिक्रिया दिली होती पाहूया. जे झालंय ते झालंय, आता जे काय होईल ते पण चांगलं होईल आणि आता 2 दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल. तुम्ही कोणी काळजी करू नका. आता आमच्याकडनं फक्त आमच्या खात्याची मीटिंग आहे, त्याच्याबद्दल आम्हाला जरा चर्चा करू दे, मग त्या खात्यात काय मिळतंय ते तुला सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.